महाराष्ट्र या राज्यामध्ये बीएमएस करायचंय पण सर स्कोर कमी आलाय, आम्ही शेवटपर्यंत थांबलो तर बीएमएस मिळेल का? बऱ्याचशा पालकांच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे. विद्यार्थी व पालक सातत्याने आमच्या ऑफिसला कॉल करताय आणि विचारलाय, सर आम्ही जर शेवटपर्यंत थांबतोय, आमचा XYZ एवढा एवढा स्कोर येतोय, तर महाराष्ट्र या राज्यामध्ये आम्हाला बीएमएस मिळू शकतो का? सर आम्ही कशी काउन्सिलिंग केली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र या राज्यामध्ये आम्हाला बीएमएस मिळेल, हे सविस्तर माहिती मी गौरव सांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला देखील सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय. आणि आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल, फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया आहे आम्ही स्वतःच्या हाताने करून देत असतो. तुमचं फॉर्म फिलिंग, रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, खूप लिमिटेड सीट असतात, 1 ते 2 दिवसात पुढील आपले या 2 दिवसात आपले जे काउन्सिलिंगचे जे सीट या ठिकाणी फुल होतील. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी 96990770 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. तुम्हाला जर आमच्यासोबत पेडमध्ये जॉईन करायचं असेल, सगळी जी प्रोसिजर होईल, ओके, फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत ही संपूर्ण प्रोसिजर आम्ही स्वतःहून करून देत असतो. सर त्यानंतर आम्हाला कसं कळणार का महाराष्ट्रामध्ये आम्हाला कोणता कॉलेज लागू शकतो? तर तुम्ही या ठिकाणी गुगलवरती जायचंय सगळ्यांनी, इथं नेक्स्ट स्टेप अकॅडमी असं सर्च करायचंय. नेक्स्ट स्टेप अकॅडमी असं सर्च केले तर पहिलाच पोर्टल आहे आपला, जो की महाराष्ट्रामधील सर्वात मोठा असा जो पोर्टल आहे आपण बनवलाय. आपले जे महाराष्ट्रामधील जी विश्वसनीय ही कन्सल्टन्सी आहे, त्यांचे आपले जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण काय बनवलेला आहे, हा पोर्टल बनवलेला आहे. यावरती तुम्ही तुमचं कॉलेज देखील प्रिडिक्ट करू शकता. प्रिडिक्ट कॉलेजवरती जायचंय, ओके. त्यानंतर तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं, MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, तुम्ही ते कोर्सेस ऍड करू शकता. तुमचा ऑल इंडिया रँक, तुमचा स्कोर आणि तुमची कॅटेगरी देखील यामध्ये चूज करायची. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं हे तुम्हाला नक्कीच कळेल यामधून, ओके. त्यानंतर जे पालक आमच्या ऑफिसला येत आहे, पालकांचा या ठिकाणी काय फीडबॅक आहे, एका मिनिटात देखील मी तुम्हाला तो फीडबॅक दाखवतो जेणेकरून तुम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ शकता. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी सर आलेले आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी. आज 2 सर आलेले, यांचं थोडं फीडबॅक हे तुम्हाला सांगणार आहे का यांना आपली काउन्सिलिंग सर्व्हिस कशी वाटली, आपण यांना कशी माहिती दिली ते थोडक्यात तुम्हाला आता सांगणार आहे. सर सांगा यांना थोडंसं. स्कोर कमी असेल तर तुम्ही कशी या ठिकाणी, तुम्ही कुठून आले, काय तुमचं? आम्ही आज छत्रपती संभाजीनगर न्यू श्रेयनगर मधून आलोय. मी राहायला इथेच आहे. माझ्या मुलीच्या ऍडमिशन काउन्सिलिंगसाठी मी सरांकडे आलो होतो. नीटचे एक्सपेक्टेड मार्क आम्ही आता सरांना सांगितले, त्या पद्धतीने सरांनी आम्हाला महाराष्ट्र स्टेट कोटा, त्याच्यानंतर सेंट्रल कोटा, त्याच्याबद्दलचा डिफरन्स समजावून सांगितला. गौरव सरांनी आम्हाला एकदम छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आमच्या मनातले जे काही डाऊट्स होते आमच्या मुलीला जिथे ॲडमिशन घ्यायचं त्या संदर्भात थोडे, तर ते बऱ्यापैकी त्यांनी छान पद्धतीने आम्हाला ते डाऊट्स त्यांनी क्लिअर केले. त्यासाठी त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. दोन इसमें आपका भी होता तो थोडासा हिंदी में बोल सकते हो. नमस्कार सर, नीट जो मार्क है, एक्सपेक्टेड मार्क, वो बताने के बाद सर जो एक्सप्लेन किए, डिटेल्स जो एक्सप्लेन किए वो महत्व से बोले तो पूरा महत्व का ही बताया. डिटेल्स फुल एक्सप्लेन था वो, उसमें कोई डाउट नहीं, कुछ नहीं, आदमी को पूरा क्लियरिटी था. वो इसके लिए मैं थैंक्स देना चाहता हूँ सर. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आमचं ऑफिस आहे, ओके. दरवर्षी जे आमच्या सीट लवकरात लवकर फुल होतात. जे विद्यार्थी ऑफिसला येण्यासाठी इंटरेस्टेड असाल त्यांनी ऑफिसला यायचंय. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कशी काउन्सिलिंग केली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र या राज्यामध्ये 100% नंबर लागेल हे तुम्हाला मी सांगणार आहे. व त्यासोबत आता तुम्ही डेलीच्या ज्या व्हिजिट आहे ऑफिसला ते बघू शकता या ठिकाणी, ओके. व्हिजिट तुम्ही बघू शकता ऑफिसला. रुकना नहीं, आंधी में भी जलना है, बुझना नहीं, दिल में है आग, आसमां गवाह, मैं ही लिखूंगा अपनी राह. जिद है जीतने की, जिद है जीतने की, जिद है जीतने की, जिद है जीतने की. जो थक गए हैं उनको ठहरने दो, मैं तो सवेरा हूँ, मुझे उभरने दो. राख से उठेगा फिर से ये जुनून, हर हार में छुपा है एक नया जुनून. जिद है जीतने की. आता महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला बीएमएस ला ऍडमिशन घ्यायचंय,
ओके, पण देखील स्कोर कमी आहे, तर आपण आपली कशी काउन्सिलिंग केली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्हाला 100% या ठिकाणी सीट अलॉटमेंट होईल, यासाठी सविस्तरपणे सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्र या राज्यामध्ये जर आपल्याला BMS साठी जर कॉलेज हवंय आणि आपल्याला स्कोर जो आहे तो थोडक्यात कमी आहे, तर आपण कशी काउन्सिलिंग केली पाहिजे. बघा, आता तुमचा निकाल आलेला आहे, निकालमध्ये तुमची ऑल इंडिया रँक देखील या ठिकाणी आपल्याला दिसते, पण खरं कॉम्पिटिशन आपल्या ऑल इंडिया रँक मध्ये आहे का, तर नाही मित्रांनो. ओके, ते यावेळेस जे ऑल इंडिया रँक आले तुमच्या, तुम्ही कुठे ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठे आहे, किती कॅन्डिडेट तुमच्यावरती, किती कॅन्डिडेट देखील तुमच्या खाली आहे, ते ऑल इंडिया रँक वरून आपल्याला या ठिकाणी दिसते. पण आपल्याला देखील ऍडमिशन कुठे घ्यायचंय, महाराष्ट्र या राज्यामध्ये घ्यायचंय. मग महाराष्ट्र या राज्यामध्ये आपल्या कॅटेगरीवरून किती कॅन्डिडेट ओके ज्यांनी हा एक्झाम दिलाय, ओके, जे की महाराष्ट्रामध्ये त्यांचा ऍडमिशन घेणार, तर असे किती कॅन्डिडेट हे कधी कळणार, ज्या वेळेस महाराष्ट्र राज्यासाठी जे विद्यार्थी 85% कोटा 85% स्टेट कोटा जो की सीईटी सेलचा, या सीईटी सेलच्या कोट्यासाठी काय करतील, रजिस्ट्रेशन करतील. रजिस्ट्रेशन केल्यानंतर यांचा काय येतो, SML येतो. SML मध्ये काय असतो, आपला खरा रँक असतो, जो की महाराष्ट्रामध्ये आपण कुठे, महाराष्ट्रामध्ये किती कॅन्डिडेट देखील आपल्यावरती, किती कॅन्डिडेट आपल्या खाली, दरवर्षी साधारण 60 ते 65 ते 70 हजार देखील यासाठी काय होतात, रजिस्ट्रेशन होतात. ओके, महाराष्ट्र राज्यामधून. आता तुमचा जो ऑल इंडिया रँक आलेला आहे तो ऑल ओव्हर भारतामधून तुम्ही कुठे ते त्यामध्ये दिलेलं आहे. ओके, पण आपल्याला ऍडमिशन देखील महाराष्ट्रामध्ये घ्यायचंय. ओके सर, तुम्ही सांगणार होते जर आमचं स्कोर कमी असेल तर आम्ही BMS साठी कसं या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, XYZ नावाचा कॉलेज आहे, या कॉलेजला जर 100 जागा असतील, ओके, या कॉलेजला 100 जागा असतील, ओके, तर या कॉलेजच्या 100 जागा भरल्या कशा जातात, ओके, जे 15% सीट आहे, 15% ज्या सीट आहे या तुमच्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात, ऑल इंडिया कोटा. त्यानंतर या ठिकाणी जे 15% सीट आहे हा तुमच्या NRI कोटा, ओके, NRI कोटा आणि IQ कोटामधून भरल्या जातात. आणि ज्या 85% ज्या सीट आहे तुमच्या ह्या स्टेट कोट्यातून भरल्या जातात, जो की सीईटी सेलचा असतो. आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया कोटामध्ये BMS साठी एक AA-CCC आहे, ओके, AA-CCC आहे, आणि दुसरा सीईटी सेलचा 15%चा कोटा आहे. ओके, सीईटी सेलचा 15%चा कोटा आहे. याचे 2 राऊंड होतात. ओके, या 2 वेगवेगळे पोर्टल, याचे 2 वेगवेगळे काउन्सिलिंग चालतात, आणि सीईटी सेलच्या या ठिकाणी 15%चे 2 राऊंड चालतात. NRI आणि IQ हा थोडक्यात मॅनेजमेंट म्हणता येईल, आपल्याला याच्यातून जायचं नाही म्हणून आपण याला स्किप करूया. आणि हा स्टेट कोटा आहे जो की सीईटी सेल याला कंडक्ट करते. ओके, सीईटी सेल याला काय करते, कंडक्ट करते. दरवर्षी याचे 3 राऊंड होतात, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 4था राऊंड सुद्धा होतो, पण या राऊंडची काहीतरी एलिजिबिलिटी क्रायटेरिया देखील वेगळा असतो. बरं सर, हे समजलंय आम्हाला. आता इथून 15% तुमच्या कॉलेजच्या 15 जागा भरल्या जातील. ओके, इथून तुमच्या NRI कोट्यामधून 15 जागा भरल्या जातील, आणि इथून तुमच्या 70 जागा भरल्या जातील. असे टोटल कॉलेजच्या किती जागा भरल्या जातात, 100 जागा देखील भरल्या जातात. ओके, मग सर आमचा प्रश्न आहे, आमचा स्कोर कमी आहे, तर आम्ही काय करायला पाहिजे, आणि स्कोर थोडं जरी चांगला असेल तर मग बेस्ट मधलं बेस्ट कॉलेज आम्हाला कसं मिळवता येईल हे थोडं सविस्तर सांगा ना. तर ते सविस्तर सांगतोय. आता बघा, ज्यांचा कमी स्कोर आहे, ओके, ज्यांचा कमी स्कोर आहे, ज्यांना देखील गव्हर्नमेंटचं BMS मिळू शकत नाही, त्यांनी AA-CCC मधून त्यांना जायची गरज नाही, कारण AA-CCC मधून गव्हर्नमेंट कॉलेजेसचे 15%, ओके, आणि त्यानंतर जे डीम्ड कॉलेजेस आहेत त्यांच्या 100% ज्या जागा आहेत त्या AA-CCC मधून भरल्या जातात. आपला प्रश्न आहे स्कोर कमी आहे, ओके, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज घ्यायचंय, मग कसं घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले हा सीईटी सेलचा 15%चा कोटा असतो. याची फीस 52,000 रुपये असते. ओके, याची फीस 52,000 रुपये असते. 50,000 रुपये तुमचे रिफंडेबल असतात. ओके, आणि 2,000 रुपये नॉन रिफंडेबल असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर तुम्ही आमच्याकडे जॉईन करताय किंवा इतर कोणाकडे जर तुम्ही जॉईन करताय, तर हे जे 52,000 रुपये असते स्वतःच्या फोनपेने पेमेंट करायचं. ओके, बरेचसे अनुभव आलेले काही मागच्या काही वर्षात, जे बरेचसे पालक या ठिकाणी व बरेचसे पाल्य देखील फोन करून सांगतात, सर आम्ही 52,000 रुपयाचा रजिस्ट्रेशन केला होता, देखील आम्हालाच पैसे नाही आले, पण आमचे जे इतर मित्र होते त्यांना ते पैसे रिफंड आलेले. मग त्या केसमध्ये आम्ही विचारतो, तुम्ही पेमेंट कोणाच्या याच्यावरून केलं होतं, तर ते बोलतात सर आम्ही काउन्सिलरच्या. मग त्या काउन्सिलरला विचारलं तर काउन्सिलर देखील त्यांना बँक स्टेटमेंट ही देतात, कारण आमच्याकडे तुमचे पैसे आलेले नाही आणि तुम्ही देखील काही करू शकत नाही. ओके, तर असं सुद्धा तुमच्या सोबत फसवणूक होते बऱ्याचशा ठिकाणी, तर सतर्क राहायचंय. ओके, आणि हे जे पैसे स्वतःच्या फोनपेनी पेमेंट करायचे. इतर कोणतेही जे फीज असतील, सीईटी सेलच्या म्हणा किंवा MCC म्हणा किंवा AA-CCC म्हणा, ज्यांचं जे काही सिक्युरिटी डिपॉझिट असेल ते स्वतःच्या फोनपेनी पेमेंट करा, कारण हे रिफंड होताना हे तुम्हालाच येणार आहे. ओके, आणि इकडे महाराष्ट्र राज्यामध्ये बघा, याची जी फीस असणार आहे 1,000 रुपये असणार आहे. ओके, मग आपला प्रश्न आहे की आपल्याला चांगलं कॉलेज कसं मिळेल. ओके,
तर सर्वात पहिले याचं 52,000चं रजिस्ट्रेशन असतो, जास्त मुलं करत नाही, दरवर्षी कट ऑफ कमी जातो. याचा जो कट ऑफ आहे स्टेट कोट्याचा हाय, हा दरवर्षी हाय जातो. ओके, मग यासाठी आपल्याला परफेक्ट काउन्सिलिंग करावी लागेल, जेणेकरून आपल्याला कसं यामध्ये बेनिफिट मिळतील ते सुरुवातीला सांगतो. ओके, तर एक नेक्स्ट स्लाइड घेतोय. आता आपल्या डोक्यात चालू विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक मिनिट, एक नेक्स्ट स्लाइड घेतो या ठिकाणी. ओके, आता बघा आपल्याला देखील आपल्याला या ठिकाणी सीईटी सेलचा 15% कोटा करायचा आहे. ओके, हा ऑल इंडिया कोटासाठी AIQ. ओके, 15%चा हा कोटा आहे ऑल इंडिया कोटाचा. याचे दरवर्षी 2 राऊंड होतात, राऊंड 1, राऊंड 2. ओके, आणि हा 85% स्टेट कोटा आहे मित्रांनो. याचे हा सीईटी सेल वरती कंडक्ट केला जातो. ओके, आणि हाही देखील सीईटी सेल वरती कंडक्ट केला जातो. हा 15% आहे आणि हा 85% आहे. ओके, समजा एखाद्या सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजला जर 100 जागा असतील तर 15% ज्या जागा आहेत त्या कुठून भरल्या जाणार? ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जाणार, म्हणजे कॉलेजच्या 15 जागे देखील यामधून भरल्या जाणार. ओके, सीईटी सेलचे दरवर्षी 3 राऊंड होतात, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3. 85% स्टेट कोट्यासाठी, आणि देखील चौथा राऊंड होतो. इलिजिबिलिटी क्रायटेरिया थोडा वेगळा असतो. पहिला बेनिफिट असा होतो, सीईटी सेलचा 15% कोटा, ओके, आणि 85% कोटा. याची जी सिलेक्शन लिस्ट आहे, ओके, ती एकाच दिवशी येते. सिलेक्शन लिस्ट एकाच दिवशी येते. सिलेक्शन लिस्ट एकाच दिवशी येते. तुम्हाला एका दिवशी किती 2 कॉलेजेस देखील या ठिकाणी अलॉटमेंट होतात. ओके, या ठिकाणी 2 कॉलेज अलॉटमेंट होतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे कॉलेज आहे, आता इकडून पण अलॉटमेंट होणार, इकडून पण अलॉटमेंट होणार. ओके, दोन्हीकडून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार. बरं, दोन्ही करून जर कॉलेज अलॉटमेंट झाली, तिथं जो जॉईनिंगचा जो पिरियड असतो 3 ते 4 दिवसाचा असतो. तर मग तुम्ही काय करू शकता, जो 85% स्टेट कोट्यातून जो कॉलेज अलॉट होतोय, एक दिवस त्या कॉलेजला कॉलेजचा इन्फ्रास्ट्रक्चर, पेशंट फ्लो, कॉलेज देखील कसं आहे, ओके, ते चेक करा. त्यानंतर एक दिवस या कॉलेजला या, जिकडून तुम्हाला दुसरी अलॉटमेंट आलेली त्या कॉलेजला जा, त्याचा पेशंट फ्लो, इन्फ्रास्ट्रक्चर, कॅम्पस तो कुठे लोकेटेड आहे, सिटी मध्ये एक आउटसाइड, हे चेक करा. त्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी तुमच्याकडे 3 ते 4 दिवसाचा कालावधी असतो. 3ऱ्या दिवशी तुम्ही काय करा, निर्णय घ्या का तुम्हाला ऍडमिशन कोणत्या कॉलेजला देखील घ्यायचंय. ओके, तर हा तुमचा सर्वात पहिला बेनिफिट. त्यानंतर समजा XYZ एक्झाम्पल देतोय, XYZ नावाचा कॉलेज आहे, हा जर स्टेट कोट्यातून 370 वरती भेटला असेल एखाद्या कॅन्डिडेटला, XYZ नावाचा तोच कॉलेज जर दुसऱ्या कॅन्डिडेटचा स्कोर कमी असेल तर त्याला तो साधारणतः 355 मार्क्स वरती सुद्धा किंवा 350 मार्क्स वरती सुद्धा इकडून भेटू शकतो. दरवर्षी याचा कट ऑफ देखील कमी जातो. जर तुमचा स्कोर कमी असेल, तुम्हाला महाराष्ट्र या राज्यामध्ये जर या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर 15%चा काय करा, रजिस्ट्रेशन करा. आणि इकडचा जो कट ऑफ आहे दरवर्षी हाय जातो, इकडचा कट ऑफ कमी जातो. ओके, त्यानंतरचा अत्यंत महत्वाचा प्रश्न स्टेट कोर्टासाठी, ज्यांचा स्कोर कमी आहे, अगदी शेवटपर्यंत थांबले तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शेवटपर्यंत BAMS मिळेल का? तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपल्याला करायचंय BAMS. ओके, आपल्याला करायचंय महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS. ओके, आणि मी आताच बोललोय, मागच्या स्लाइडवर गेलो, सीईटी सेलचे 3 राऊंड होतात. त्या ठिकाणी 85% स्टेट कोटासाठी आता आपण शेवटपर्यंत थांबलो स्टेट कोटा, तर मग आपल्याला अलॉटमेंट होऊ शकते का? ओके, तर बघा या ठिकाणी दरवर्षी राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 या ठिकाणी होत असतात. आणि देखील चौथा राऊंडही होतो. चौथ्या राऊंडचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळा असतो. चौथा राऊंड हा स्ट्रे वेकेन्सी राऊंड असतो. बरं सर, आता आम्ही जर शेवटपर्यंत थांबतो तर आम्हाला BAMS मिळू शकते का? तर सर्वात पहिले लक्ष द्यायचे ग्रुप बी. ओके, ग्रुप बी मध्ये काय काय येतं आपलं, BAMS, BHMS, BUMS. हे कशामध्ये येतं? ग्रुप बी मध्ये येतं मित्रांनो. ओके, त्यानंतर आपल्याला ऍडमिशन कशाला घ्यायचंय? BAMS ला घ्यायचंय. ओके, तर आता लक्ष द्या इकडं. जर समजा पहिल्या राऊंड मध्ये जर तुम्हाला अलॉटमेंट झाली, ओके, पहिल्या राऊंड मध्ये जर तुम्हाला BAMS ला अलॉटमेंट झाली, तर तुम्हाला या पहिल्या राऊंड मध्ये अलॉटमेंट झाली, तुम्हाला असं वाटतंय मला हा कॉलेज नकोय, तर डायरेक्टली तुम्ही सेकंड राऊंड साठी जाऊ शकता इथं. बरं, तुम्हाला असं वाटतंय की मला जो पहिल्या राऊंड मध्ये जी अलॉटमेंट झालेली त्या कॉलेजला मला देखील हाताशी ठेवायचंय, मग सेकंड राऊंड मध्ये जायचंय, तर तुम्ही जाऊ शकता. सेकंड राऊंड साठी तुम्ही चॉईसेस भरले आणि तुम्हाला जर दुसऱ्यामध्ये अलॉटमेंट झाली तर पहिल्यातलं कॉलेज हातातून जाणार. ओके, तुम्ही दुसऱ्या राऊंडला आले, तुम्हाला असं वाटतंय की आता मला 3ऱ्या राऊंडला जायचंय, आणखीन बेटरमेंट करायचंय, मला 3ऱ्या राऊंड मध्ये आणखी नवीन कॉलेज मिळू शकतो. जर नवीन कॉलेज या ठिकाणी मिळाला तर हातातून जाणार, जर नाही मिळाला तर हा कॉलेज तसाच राहणार. हे लक्षात ठेवायचंय.
पण जे मुलांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये अलॉटमेंट होतील, ओके, ज्या मुलांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये अलॉटमेंट होतील ते या चौथ्या राऊंडसाठी एलिजिबल नसणार. मग याचा जो कट ऑफ आहे तो आणखीन कमी जातो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना देखील पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये अलॉटमेंट झालेली नाही ते विद्यार्थी काय करू शकता, बीएमएसचा देखील या ठिकाणी विचार करू शकता. त्यानंतर अत्यंत महत्वाचा पॉईंट की जे बीएमएसचे जे नवीन कॉलेजेस असतात बघा, हे शेवटच्या चौथ्या किंवा पाचव्या राऊंडला सुद्धा बीएमएसचे कॉलेजेस येतात. बरं, यामध्ये बीएमएसचा सर्वात कट ऑफ कधी कमी जातो हे देखील आता सविस्तरपणे सांगतोय. ओके, तर चौथा राऊंड ज्यांना कमी स्कोर आहे त्यांच्यासाठी हा काय बनू शकतो, एक चांगला ऑप्शन या ठिकाणी बनवू शकतो. हा स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड असतो. ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कुठंच अलॉटमेंट झालेली नाही त्यांना चौथ्या राऊंड मध्ये या ठिकाणी अलॉटमेंट होते. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, ज्यांना बीएमएस करायचं असतं महाराष्ट्रामध्ये, ओके, ज्यांना बीएमएस करायचं असतं, ओके, त्यांना समजा आता इकडे पहिल्या राऊंडचा कट ऑफ गेला समजा 340, ओके, दुसऱ्याचा गेला समजा 320 आणि इकडे आला 310 आणि कॅन्डिडेटला देखील इकडे 290 मार्क आहे समजा आणि इथपर्यंत त्याला अलॉटमेंट होऊ शकते. कारण आता हे 300 320 310 वाले विद्यार्थी इथंच कटले, इथंच बाद होऊन जाणार. चौथ्या राऊंडसाठी तेच विद्यार्थी असणार ज्यांना कमी स्कोर आहे. आता 290 वाला काय करतो, खूप सारे स्टुडंट असतात का पहिल्या राऊंड मध्ये बीएमएस टाकतात आणि दुसऱ्याच राऊंड मध्ये खालून बीएचएमएस चे ऑप्शन सुद्धा. कारण ज्यावेळेस तुम्हाला पोर्टलवरती चॉईसेस भरायचे, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी वेगळे, ज्यावेळेस तुम्ही ग्रुप बी चे चॉईसेस करतात त्यावेळेस तुम्ही बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस च्या ठिकाणी चॉईसेस भरतात. आता बरेचसे विद्यार्थी असे पण असतात ज्यांना 320 मार्क असतात पण यांना पहिल्यात आता समजा 315 मार्क धरूया आपण, एखादा कॅन्डिडेट, ओके, या ठिकाणी एक्झाम्पल दिले त्या अकॉर्डिंग चालू आहे. तर बरेचसे विद्यार्थी असे पण असतात का ज्यांना आता दुसऱ्या राऊंडला काय करतात, वरून बीएमएस टाकतात खालून बीएचएमएस. आता बीएमएस चा कट ऑफ कितपर्यंत गेलाय, 320, त्याला 315 होते, त्याला बीएचएमएस लागलं, इथं बीएचएमएस लागलं. तिसऱ्यात जर त्याला अलॉटमेंटच नाही झाली समजा, तिसऱ्यात कट ऑफ जर वाढून गेला, ओके, कट ऑफ तिसऱ्यात समजला वाढून गेला, कट ऑफ समजा तिसऱ्यात थोडं वाढला, कट ऑफ गेला समजा 321, तर याला परत बीएमएस मिळणार नाही. ओके, बेटरमेंट जरी केलं तर याला बीएचएमएस घ्यावं लागेल किंवा मग हा बाद होऊन जाणार इथून. ओके, कारण ज्यांना बीएमएसच करायचं असेल ते फक्त बीएमएस चे चॉईसेस भरा. बीएचएमएस, बीएमएस चे जर चॉईसेस भरताय आणि या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जर अलॉटमेंट होते तुम्ही बाद होणार. चौथा राऊंड तेच विद्यार्थी करू शकतात जे की शेवटपर्यंत प्रॉपरपणे काउन्सिलिंग करतील. ओके, बरेचसे विद्यार्थी काय होतात, दरवर्षी अशा चुका करतात आणि काउन्सिलिंग मधून या ठिकाणी बाद होतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा चौथा राऊंड बघा, हा जो चौथा राऊंड आहे, चौथा राऊंड, ओके, या चौथ्या राऊंडचा काय विषय असतो बघा. चौथ्या राऊंडसाठी तुम्ही या ठिकाणी पोर्टलवरती ज्या चॉईस फिलिंग आहे बघा तुमच्या ते एकचदा करू शकता. ओके, नंतर तुम्ही चॉईस फिलिंग करू शकणार नाही. जर पाचवा राऊंड झाला तर यासाठी डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट येणार, सहावा राऊंड झाला तर डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट, सातवा झाला तर डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट. पण विषय असा होतो कधी कधी सहावा राऊंड ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस नवीन कॉलेजेस येऊन गेला समजा, सहाव्या कॉलेज दरवर्षी येतात नवीन कॉलेजेस सुद्धा. मग आम्ही चॉईसेस कशा भरू शकतो, सर तुम्ही आताच बोलले का चौथ्या राऊंडच्या नंतर चॉईसेस भरता येणार नाही. समजा आता एबीसी नावाचा कॉलेज देखील हा या ठिकाणी नवीन आला तर या ठिकाणी सीईटी सिलेक्ट नोटीस रिलीज करते. दरवर्षी जर नवीन कॉलेज आला असेल आणि सहाव्या राऊंडला आला असेल तर तुम्ही काय करू शकता, फक्त देखील या कॉलेजच्या काय करू शकता, चॉईसेस या ठिकाणी ऍड करू शकता. फक्त एकच कॉलेज या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता. अगोदर समजा तुम्ही ह्या लिस्ट आहे तुमची, याच्यामध्ये प्रिफरन्स दिलेले बघा, 1 नंबर, इथं 2 नंबर, इथं 3 नंबर, इथं 4 नंबर. पण आता नवीन जे कॉलेज आलंय तुम्हाला याला 5 नंबर न ठेवता 1 नंबरला ठेवायचंय. मग तुम्ही कसं करणार, तर यामध्ये अप्स अँड डाऊनचे 2 ऑप्शन दिले जातात. तुम्ही कॉलेजला खाली वर करू शकता आणि त्याप्रमाणे काय होऊ शकते, तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते. बरं, आता हा जो नवीन कॉलेज आला बघा सहाव्या राऊंडला, बरेचसे विद्यार्थी ही जी प्रोसेस आहे डिसेंबर जानेवारी पर्यंत येऊन जाते, तोपर्यंत सहाव्या राऊंड पर्यंत. मग बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी विचार करतात कॉलेज देखील नवा आहे. ओके, कॉलेज नवा आहे, खूप सारे विद्यार्थ्यांना अलॉटमेंट होते, विद्यार्थी कॉलेजला जातात, कॉलेज देखील नवा असतो. खूप सारे विद्यार्थी असं विचार करतात नीटचे एक्झाम जवळ आले, एवढे दिवस आपण मेहनत केली तर मग आपण या ठिकाणी ह्या वर्षी राहू दे, थोड्या वर्षी थोडे 4-5 महिने जर आपण चांगला अभ्यास केला तर आपल्याला काय मिळू शकते, बीएमएस मिळू शकते, चांगल्या कॉलेजला मिळू शकते किंवा मग एमबीबीएस देखील मिळू शकते. तर बरेचसे विद्यार्थी काय करतात, सहाव्या राऊंडला सोडून देतात कॉलेज, भेटलेलं कॉलेज सोडतात, मग 7वा राऊंड होतो, मग आणखीन काही कॉलेजेस नवीन कॉलेज असल्यामुळे लवकर सीट भरत नाही, मग 8वा राऊंड होतो, मग 9वा राऊंड होतो. मागच्या वर्षी जवळपास 10 राऊंड झाली होती. ओके, तर या ठिकाणी ही प्रोसेस चालू असते. ज्यांचा कमी स्कोर असते ते विद्यार्थी जर शेवटपर्यंत जर टिकले तर त्यांना काय होऊ शकतो, या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतो. बरेचसे विद्यार्थी आहे जे की ऑफिसला येतात, सर सांगताय सर बीएमएसच करायचंय पण बीएचएमएस देखील भेटत नाही, कमी स्कोर आहे. तर या ठिकाणी तुम्ही 2 पर्याय हातात ठेवू शकता. एक म्हणजे काउन्सिलिंग करा. ओके,
काही जरी केलं तर काहीतरी होणार आहे, जर तुम्ही काहीच नाही केलं तर मग काहीच नाही होणार आहे. त्याच्यापेक्षा काउन्सिलिंग करा आणि अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करा. कमी स्कोर असेल तर जर आपल्याला या ठिकाणी 6व्या 7व्या मध्ये जर अलॉटमेंट होती समजा, ओके 6व्या 7व्या राऊंडला जर आपल्याला अलॉटमेंट होती तर त्यावेळेस काय करून घ्यायचंय, ऍडमिशन करून घ्यायचंय. जर तुम्हाला कॉलेज चांगलं नाही वाटलं तर तुम्ही सोडून देऊ शकता, पण तुमचा अभ्यास मात्र थांबणार नाही. आणि देखील तुमचा एक्झामही त्या 3 ते 4 महिन्यात नंतर एक्झाम येतो. तुम्ही एक्झाम मध्ये जर चांगला स्कोर आला तर पुढच्या वर्षी चांगलं कॉलेज देखील तुम्हाला मिळू शकतो. ओके, आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायचे असेल तर तुमच्या समोर एक नंबर स्क्रोल होते, त्याच्यावरून तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता. आम्ही खूप लिमिटेड सीट घेतो. 1 ते 2 दिवसात आमच्या सीट पण फुल होऊन जातील. ज्यांना विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल ते आमच्यासोबत जॉईन करू शकता. बरेचसे असे पण विद्यार्थी ज्यांना की देखील स्कोर चांगला आहे पण ते फ्रेशर होते, तर बरेचसे विद्यार्थी रिपीटला सुद्धा जातात, तर यामुळे कट ऑफ सुद्धा कमी होतो. ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर असेल पॅनिक होऊ नका, प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा. शेवटपर्यंत जर करता तर शेवटपर्यंत काय होऊ शकते, अलॉटमेंट होऊ शकते. दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.